नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजचा हा व्हिडिओ खूपच खास आहे आणि खरं सांगायचं झालं तर हा व्हिडिओ प्रत्येक घरासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण आज आपण बोलणार आहोत आपल्या आयुष्यातल्या अशा एका विषयाबद्दल ज्याला आपण नेहमी दुर्लक्ष करतो, पण त्याचा परिणाम मात्र आपल्या आयुष्यावर खूप खोलवर होत असतो। मंडळी, तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की सगळं ठीक चाललेलं असतं पण अचानक काहीतरी बिघडायला लागतं? कामं अडकतात, घरात वाद वाढतात, पैसे येतात पण पैसे टिकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन शांत राहत नाही। आणि मग आपण विचार करतो, मी तर सगळं बरोबर करतोय तरी माझ्यासोबत असं का होतं? मंडळी, याचं एक खूप खोल कारण असू शकतं आणि ते म्हणजे पितृदोष। आपले पितर, आपले पूर्वज जे आज आपल्या सोबत नाहीत, पण त्यांचं अस्तित्व, त्यांची ऊर्जा आजही आपल्या आयुष्याशी जोडलेली आहे। आज आपण इथे आहोत, ज्या घरात राहतोय, ज्या सुखसोयी उपभोगतोय, ते सगळं कुणाच्या तरी कष्टांमुळे आहे आणि ते म्हणजे आपले पितर। पण प्रश्न असा आहे, आपण त्यांना आठवतो का? आपण त्यांच्यासाठी काही करतो का? बहुतेक वेळा उत्तर नाही असंच असतं। आणि म्हणून हिंदू धर्मात काही विशेष दिवस सांगितले गेलेले आहेत, ज्या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी काही केलं तर त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर खूप सकारात्मक होतो। आणि त्यातल्या त्यात सगळ्यात शक्तिशाली दिवस म्हणजे अक्षय तृतीया। मंडळी, अक्षय म्हणजे काय माहिती आहे का? जे कधीही संपत नाही। म्हणजेच या दिवशी आपण जे काही करतो, दान, पूजा, जप, त्यांचं फळ कधीही संपत नाही। म्हणूनच या दिवशी पितरांसाठी केलेली सेवा आपल्या आयुष्यभर आपल्याला साथ देते। आता सगळ्यात आधी आपण योग्य वेळ समजून घेऊया। यंदा अक्षय तृतीया 19 एप्रिलला आहे। तृतीया तिथी जरी पुढच्या दिवशी सकाळपर्यंत असली तरी मुख्य सण 19 तारखेला साजरा केला जातो। आणि पितरांसाठी सर्वात योग्य वेळ आहे दुपारची साधारणतः 12 ते 3 या वेळेला वातावरण शांत असतं आणि पितरांची ऊर्जा सर्वात जास्त सक्रिय मानली जाते। आता बघा, प्रत्येकालाच मोठे विधी करणं शक्य नसतं, म्हणून मी तुम्हाला एक छोटी पण तितकीच प्रभावी पद्धत सांगणार आहे। तुमच्या घरात दक्षिण दिशा शोधा। दक्षिण दिशा का? कारण हिंदू धर्मशास्त्रानुसार पितरांची दिशा दक्षिण दिशा मानली जाते। त्या दिशेला एक छोटासा पाट ठेवा, त्या पाटावर थोडेसे तांदूळ टाका। तांदूळ म्हणजे शुद्धता आणि समृद्धीचं प्रतीक आहे। आता त्या तांदळावर एक दिवा ठेवा। दिवा लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा, दिव्याची ज्योत दक्षिणेकडे असावी। आता शांतपणे बसा, घाई करू नका, डोळे हलकेसे बंद करा आणि मन एकाग्र करा। आता हा मंत्र म्हणा, ओम पितृ देवताभ्यो नमः। हा मंत्र किमान 11 वेळा म्हणा, पण फक्त शब्द म्हणून उपयोगी नाही, भावना असणं खूप गरजेचं आहे। मंत्र म्हणताना तुमच्या मनात जर वेगळेच विचार चालू असतील तर त्या मंत्र म्हणण्याला काहीही अर्थ नाही। पूर्ण एकाग्रतेने हा मंत्र म्हणा। यानंतर तुम्हाला जर तुमच्या पितरांची नावं माहिती असतील तर ती घ्या। जर तुम्हाला तुमच्या पितरांची नावं माहिती नसतील तर फक्त एवढंच म्हणा, आमच्या 3 पिढ्यातील सर्व पितरांना नमस्कार। आणि आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे प्रार्थना। तुमच्या मनात जे काही आहे ते सगळं त्यांना सांगा। आमच्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा, आमच्या घरावर कृपा ठेवा, आमच्या अडचणी दूर करा, आमचा संसार सुखाचा करा। मंडळी, ही प्रार्थना करताना तुम्ही कोणताही दिखावा करू नका, तुमच्या मनातून बोला, कारण पितरांना शब्द नाही, भावना समजतात। आता पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे दान। या दिवशी पाण्याचं दान खूप मोठं मानलं जातं। काय करा, एक नवीन माठ घ्या, त्यात स्वच्छ पाणी भरा, तो माठ हातात घेऊन पितरांना स्मरण करा आणि मग तो माठ एखाद्या गरजू व्यक्तीला द्या। जर कुणाला देणं शक्य नसेल तर मंदिरात ठेवून या। दान करताना लक्षात ठेवा, मन शुद्ध असावं, अपेक्षा नसावी। आता ज्यांना पूर्ण विधी करायचा आहे त्यांच्यासाठी काय करायचं, त्यांनी दक्षिण दिशेला तोंड करून बसा। समोर एक पाट ठेवा, त्या पाठावर स्वच्छ पांढरं वस्त्र अंथरा। एक ताट घ्या, त्या ताटात थोडेसे गहू टाका, त्या गव्हावर एक मोठा माठ ठेवा आणि त्यावर एक छोटा माठ ठेवा। दोन्ही माठामध्ये पाणी भरा, त्यात हळद कुंकू, तुळशीचं पान, सुपारी, नाणं आणि फूल टाका। यानंतर वरती आंबा किंवा खरबूज ठेवा। तुमच्याकडे काय ठेवतात त्या कुळानुसार तुम्ही ठेवा। आता चंदनाने त्या माठावर वरून खाली 5 रेषा काढा आणि लाल धागा 3 वेळा गुंडाळा। मंडळी, ही पूजा करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ही देवपूजा नाही, ही आपल्या पितरांची सेवा आहे। म्हणून प्रत्येक गोष्ट शांतपणे, आदराने आणि मनापासून करा।
शेवटी नैवेद्य दाखवा आणि पुन्हा एकदा प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थना करताना तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या तुमच्या पूर्वजांना सांगा आणि अशा पद्धतीने तुम्ही प्रार्थना करा. तर मंडळी, आपण देवाकडे खूप काही मागतो, पण आपल्या पितरांनी आपल्याला सगळं दिलं आहे. आज आपण जे काही आहोत ते त्यांच्यामुळे आहोत, म्हणून हा एक दिवस त्यांच्यासाठी द्या. विश्वास ठेवा, जर तुम्ही ही पूजा मनापासून केली तर तुमच्या आयुष्यात नक्की बदल जाणवेल आणि अडथळेही कमी होतील. घरात शांतता येईल आणि मनाला एक वेगळीच शांती मिळेल. म्हणून हा दिवस अजिबात चुकवू नका आणि माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. You can create